तर नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत अशा एका ठिकाणी जिथे अध्यात्म, निसर्ग आणि भक्ती यांचा अनोखा संगम आहे। हे नाशिक जिल्ह्यातील एक अद्भुत, पवित्र आणि अलौकिक ठिकाण आहे। मिनी केदारनाथ मंदिर जे त्र्यंबकेश्वर जवळ अंजनेरी पर्वताच्या कुशीत लपलेले आहे। हे मंदिर हुबेहूब उत्तराखंड मधील असलेल्या केदारनाथ मंदिरासारखे बांधले गेले आहे। पवित्र शिवलिंग, मंदिरातील शांतता आणि निसर्ग संपन्न परिसर हे सर्वच मनाला अगदी स्पर्शून जातं। जर तुम्ही निसर्गप्रेमी असाल किंवा आध्यात्मिक शांतता शोधत असाल तर एकदा तरी या मिनी केदारनाथला नक्की भेट द्या। आज आपण या ब्लॉगमध्ये बघणार आहोत हे मंदिर, तसेच आजूबाजूचे निसर्गरम्य वातावरण, इथपर्यंत पोहोचण्याचा मार्ग आणि इथूनच जवळ असलेले 12 ज्योतिर्लिंगापैकी एक पवित्र ठिकाण श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर यांचे मंदिराचे ड्रोन व्ह्यू, हे सर्व आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की वॉच करा। चला तर मग आजचा हा आपला शिवमय प्रवास चालू करूया। तर नमस्कार मित्रांनो, आज आपला जो ब्लॉग आहे तो अतिशय भक्तिमय असणार आहे। 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग असलेलं श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर जवळच 5 ते 6 किलोमीटर अंतरावरती आणि हिमालय पर्वत रांगेमधील जे केदारनाथ ज्योतिर्लिंग आहे त्या मंदिराची हुबेहूब रचना आपल्या नाशिकच्या सह्याद्रीमध्ये प्रति केदारनाथ म्हणून तिथे आपण आज व्हिजिट मारणार आहे। आणि या मंदिराकडे येण्यासाठी आपण नाशिकवरून जे त्र्यंबकेश्वरकडे जातो मित्रांनो, त्याच रस्त्याने 25 ते 30 किलोमीटर अवघ्या अंतरावरती अंजनेरी फाटा लागतो। म्हणजे जे अंजनेरी पर्वत आहे मित्रांनो, त्याच्या पायथ्याशीच हे मंदिर स्थित आहे। शिवशक्ती ज्ञानपीठ म्हणून इथे आश्रम आहे। या आश्रमाच्या एरियामध्येच 4 एकर एरियामध्ये हे मंदिर आहे। आता आपण बघूया हुबेहूब केदारनाथ टाईप हे मंदिर कशा प्रकारे, तिथलं वातावरण, निसर्गाच्या सानिध्यातल्या आजूबाजूचं वातावरण आपण बरेचसे काही सिनेमॅटिक ड्रोन शूट घेऊन मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवतोच। तर ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो, आणि ब्लॉग जर आवडला तर नक्कीच लाईक आणि कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि मंदिराकडे जातानाच इथे एक डॅम लागला आणि त्या डॅमचा ड्रोन व्हिडिओ, पावसाचं वातावरण तयार झालं आणि तो ड्रोन व्हिडिओ तुम्ही बघा मित्रांनो। निसर्ग काय हा नाशिक मधला सह्याद्रीचा ते तुम्हाला ड्रोन मध्ये दिसेल। आणि आता आपण लगेच मंदिराकडे जातोय, तर चला मंदिराकडे जाऊया। तर मित्रांनो, अखेर आम्ही आता
शिवशक्ती ज्ञानपीठ तुम्ही बघू शकता. इथे आश्रम वगैरे आणि इथे पाठीमागच जे शिवभोलेनाथ यांचं मंदिर आहे. परंतु या दादाला विचारलं तर इथे जे शिवशक्ती ज्ञानपीठ आहे मित्रांनो तिथे एंट्री बंद आहे. त्यानंतर मध्ये देवीचं मंदिर वगैरे आहे ना ते सुद्धा एंट्री तिथे बंद आहे. किती वर्षापासून बंद आहे? 5-1 वर्षापासून मध्ये एंट्री बंद आहे देवीच्या मंदिराकडे. मग तिथे काही कार्यक्रम वगैरे असला तरच मित्रांनो एंट्री. आता आपण फक्त जे महादेवाचं मंदिर आहे प्रति केदारनाथ आपण तिथे दर्शन घेऊ, काही ड्रोन शूट वगैरे घेऊ. चला. शिव शंकराय शुद्धाय नीलकंठाय धीमहि भक्तवांछितदातारं नमः कैलासवासिने. नमः सद्गुणदेवाय त्रिपुरान्तकाय नमो नमः. भवभयहर करुणाकराय अनन्ताय नमो नमः.
खूप सारे ड्रोन शूट घेतले मित्रांनो आणि आता आपण पटापट त्र्यंबकेश्वरला जातोय आणि टाइम कमी आहे. तिथे जर खूप पाऊस असला तर कदाचित ड्रोन शूट घेता येते की नाही माहित नाही, परंतु आपण त्र्यंबकेश्वरला जाऊन तिथे पूर्ण मंदिराचे वगैरे ड्रोन शूट घेण्याचा आपण प्रयत्न करू. आता रेनकोट वगैरे घालून आता मी पटापट त्र्यंबकेश्वर जातोय आणि हा बघा किती पॅक झालाय पूर्ण आणि पाऊस जोरात चालू झालाय. बरेच ठिकाण बंद आहे मित्रांनो. तुम्हाला दर्शन वगैरे घ्यायचं असेल तर सरळ तुम्ही इथे जे मेन मंदिर आहे प्रति केदारनाथ तिथे दर्शन वगैरे घेऊ शकता. नमः शिवाय. शिव शंकराय शुद्धाय नीलकंठाय धीमहि भक्तवांछितदातारं नमः कैलासवासिने. नमः सद्गुणदेवाय त्रिपुरान्तकाय नमो नमः भवभयहर करुणाकराय अनन्ताय नमो नमः. नमः करालवदनाय कालसंहारकारिणे भक्तरक्षमूलेनाथ. 2.5 ते 3 तास आम्ही त्र्यंबकेश्वरमध्ये होतो आणि ते खूप जोराचा पाऊस कंटिन्यू पहाड येते, श्रावण पाळी म्हणू शकतो आपण त्याला. आणि गर्दी काही इतकी नाही, आम्ही डायरेक्ट गाडीमध्ये आणली, बाईक तुम्ही बघू शकता मध्ये वगैरे आणली आणि दर्शन वगैरे घेतले. त्यानंतर तुम्ही पाठीमागे बघू शकता इथे दुर्गा भांडार वगैरे दिसतोय पाठीमागे आणि रिमझिम पाऊस आत्ता बी चालू आहे मित्रांनो. इतका पाऊस येते त्यामुळे प्रॉब्लेम असा झाला का टाइम खूप गेला, आम्हाला ड्रोन शूट वगैरे घेताच येत नव्हतं. खूप वेळ गेल्यानंतर पाऊस उघडला आणि आम्ही जे ड्रोन शूट घेतले मित्रांनो अक्षरशः निसर्गरम्य वातावरणातील हे मंदिराचे ड्रोन शूट हे सगळे व्ह्यू आजचा हा भक्तिमय ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल मित्रांनो तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आपलं सुंदर नाशिक आणि 12 ज्योतिर्लिंगापैकी एक श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर उत्तराखंडमधलं हिमालय पर्वताने सेम मिनी केदारनाथ हुबेहूब आपण आजच्या ब्लॉगमध्ये बघितलं. ते जरी तुम्हाला आवडलं असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा. तर आजचा ब्लॉग आपण संपूया मित्रांनो. जवळजवळ 5:30 ते 6 वाजत आले, आम्हाला घरी पण जायचंय, खूप वेळ इकडेच घालवला. तर चला मित्रांनो बाय, भेटूया परत अशाच भन्नाट पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.